नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आरोग्य दूत न्यूज. पाचोरा शहरात एक शेतकऱ्यांची म्हशीच्या व्यापारात 6 लाख रुपयाची फसवणूक झाल्याची गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणात आता पाचोरा न्यायालयात थेट आरोपींना नोटीस बजावली आहे. पाचोरा येथील आठवडे बाजार बाहेरपुरा परिसरातील शेतकरी विनोद दोधू भोई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समाधान दत्तू महाजन उर्फ नानू, जमील सांडू शेख आणि जावेद सलीम टकारी यांनी संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार काठवडा इथून 8 म्हशी विनोद भुई यांच्या शेतात आणण्यात आल्या. या म्हशीपैकी 4 म्हशी पाचोरा येथील व्यापारी अविनाश नाईक यांना प्रत्येकी अंदाजे 1,30,000 रुपयांना विकण्यात आल्या, तर उर्वरित म्हशी पुनगाव येथील व्यापारी पप्पू कोळी यांना व्यवहार करून देण्यात आल्या, असा उल्लेख तक्रारीत आहे. हा संपूर्ण व्यवहार फिर्यादीच्या समोर झाला असेही त्यांनी सांगितलं आहे. गंभीर काय आरोप आहे? मुदत संपल्यानंतर या व्यवहारातून मिळालेली संपूर्ण रक्कम आरोपींनी परस्पर वसूल केली, मात्र विनोद भोई यांना एकही रुपया देण्यात आला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. पैसा मागितला असता आज देतो उद्या देतो असे सांगून 3 महिने टाळाटाळ आणि नंतर काय करायचं ते कर, पैसे देणार नाही असे बोलल्याचा आरोपही तक्रारीत आहे. पोलीस व कोर्टाची भूमिका काय आहे या प्रकरणी? प्रथम पाचोरा पोलीस स्टेशन, त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली, मात्र पोलिसांनी हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचं आहे असे नमूद करत न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. यानंतर फिर्यादीने भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 318(4), 351(2), 300(5) प्रमाणे पाचोरा न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची दखल घेत पाचोरा न्यायालयाने आरोपींना नोटीस जारी केली आहे. फिर्यादीकडून म्हशीची चौकशी करणे, त्या म्हशी ताब्यात घेणे, दोषींना शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. संबंधित सर्व व्यक्ती न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत निर्दोष मानल्या जातात. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज, पाचोरा. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.